रोह्यात 79वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। 15 ऑगस्ट रोजी देशभरात जसे विविध देशभक्तीपर कार्यक्रम करण्यात आले, त्याचप्रमाणे रोह्यात देखील सर्व शासकीय, निमशासकीय आणि सामाजिक ठिकाणी ध्वजारोहण करून अनेक उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन साजरा झाला। रायगड जिल्ह्याच्या रोह्यात दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह सामाजिक संस्थांमध्ये ध्वजारोहण करून विविध देशभक्तीपर कार्यक्रम घेण्यात आले। याच अनुषंगाने रोहा तहसील कार्यालयाच्या पटांगणात प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे, तहसीलदार किशोर देशमुख, पोलीस निरीक्षक मारुती पाटील, अप्पर तहसीलदार प्रकाश म्हात्रे आणि नायब तहसीलदार राजेश थोरे उपस्थित होते। त्याचप्रमाणे रोहा नगर परिषद कार्यालयाच्या पटांगणात मुख्याधिकारी अजय कुमार एडके तर रोहा बाजारपेठ या ठिकाणी व्यापारी मंडळांचे अध्यक्ष विलास शेठ गुजर यांनी ध्वजारोहण केले। यावेळी समाजसेवक मोतीसेठ जैन यांच्यासह सर्व व्यापारी बंधू उपस्थित होते। सत्यनारायण मंदिरासमोर गुजराती समाजाचे अध्यक्ष भावेश दामणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी गुजराती समाजातील सर्व बंधू भगिनी उपस्थित होत्या। या व्यतिरिक्त शहरातील इतर शासकीय, निमशासकीय कार्यालये आणि सामाजिक संस्थांनी देखील स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केलाय। या ध्वजारोहण कार्यक्रमाच्या वेळी माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, समीर शेडगे, माजी उपनगराध्यक्ष महेश कोल्हटकर, राजू जैन, मयूर तिवेकर, महेंद्र गुजर, माजी नगरसेवक अजित मोरे, मोतीसेठ जैन, अप्पा देशमुख, रवींद्र चाळके, स्वप्नील धनावडे, निलेश शिर्के, महेश पायगुडे, परेश दामणी, आशिष शहा यांच्यासह शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी, नगर परिषदेतील कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी आणि बहुसंख्य रोहेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड।